Presently, once you heard the sound of recording. Okay, please put your presently now. Vedant, Vineet, please put your presently, please. Okay, uh, let it be. Let's start. So we'll start with missile development, म्हणजेच क्षेपणास्त्र विकास. पहा, पृथ्वी. First missile was Prithvi. In 1988, India successfully tested the missile Prithvi, and in 1989, the missile Agni. 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्र आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतामध्ये करण्यात आली. The entire world took note of India's program of developing nuclear missile indigenously. भारताने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल आता संपूर्ण जगाने घेतली होती. Integrated Guided Missile Development Program was conceived by and carried out under the leadership of Dr. APJ Abdul Kalam. Defense Research and Development Organization DRDO undertook the task of building the missiles. मग त्यानंतर IGMDP म्हणजे इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा क्षेपणास्त्र जे आहेत मिसाईल्स आहेत त्यांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि त्यानुसार DRDO या संस्थेने या मिसाईल्स निर्मितीला सुरुवात केली आणि हे सगळं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यामुळे यांच्या लीडरशिप मध्ये साध्य झालं. पृथ्वी 1, a surface to surface ballistic missile was given to the army. Prithvi 2 was given to the air force while Prithvi 3 was given to the navy. त्यानंतर पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारा एक मिसाईल होतं ते आर्मीकडे, त्यानंतर पृथ्वी 2 हे एअर फोर्सकडे म्हणजे वायुदलाकडे आणि पृथ्वी 3 हे नौदलाकडे म्हणजेच नेव्हीकडे सोपवण्यात आलं. Prithvi had the capacity to carry nuclear weapons of 500 to 1000 kg. Prithvi could travel a distance of 150 to 300 km due to the nuclear ballistic missile. बघा हे जे पृथ्वी मिसाईल होतं, पृथ्वी क्षेपणास्त्र होतं ते 500 ते 1000 किलोमीटर एवढी 500 ते 1000 किलो एवढी आण्विक विस्फोटके वाहून नेऊ शकत होतं, एवढी त्याची कपॅसिटी होती. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल द्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधने पृथ्वी या मिसाईलला या क्षेपणास्त्राला शक्य झालं होतं. Then comes Agni. In order that China and Pakistan get an idea of India's missile strength and India's borders remain secure, Agni 1 was tested. This military missile had a range of 700 km. Later Agni 2 and Agni 3 were also produced. त्यानंतर अग्नि या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ती कशासाठी? चीन आणि पाकिस्तान यांना भारताची मिसाईल पॉवर काय आहे याची कल्पना यावी आणि भारताच्या बॉर्डर्स सुरक्षित असाव्यात. त्यामुळे अग्नि 1 या क्षेपणास्त्राची या मिसाईलची चाचणी करण्यात आली आणि या मिसाईलचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. त्यानंतर अग्नि 2 आणि अग्नि 3 यांची देखील निर्मिती करण्यात आली. Then comes Akash and Nag missiles. Akash आणि नाग क्षेपणास्त्रे. In 1990, the missile Akash was developed to fire from land into air. This missile has a capacity to carry 720 kg explosive at supersonic speed and a range of 30 kilometers. The missile Nag was made in order to destroy the tanks of the enemy. It is of the fire and forget type. India has militarily become secure due to the production of missiles. त्यानंतर आकाश आणि नाग या मिसाईल्सची या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 म्हणजे 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके
सुपरसॉनिक वेगाने हे आकाश हे क्षेपणास्त्र नेऊ शकत होतं. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट या स्वरूपाचं नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आलं. यामुळे भारत का झाला, लष्करदृष्ट्या सुरक्षित झाला. ओके, दिस वॉज ऑल अबाउट मिसाइल्स. कोणकोणत्या मिसाइल्स पाहिल्या आपण आता? पृथ्वी 1 2 3, देन Agni 1 2 3, and Akash and Nag missiles. Have you understood about these missiles? क्षेपणास्त्रांबद्दल समजलंय का सगळ्यांना? Yes, clearly understood. Any doubts over here? Any doubts, anyone? No. Okay, so let's start. Next is space research म्हणजे अवकाश संशोधन. पहा, in 1961, Indian National Committee for Space Research, that is NCSR, launched India's first research rocket from Thumba Equatorial Launch Center in Thumba in the state of Kerala. बघा, केरळ राज्यातील थुंबा येथे थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या कमिटीने, या संस्थेने भारताच्या पहिल्या अशा संशोधक अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ओके, research rocket, first research rocket. In 1969, our indigenously built rocket Rohini 75 was successfully launched. The next stage was the successful launch of the first Indian satellite Aryabhatta in 1975 with help from the Soviet Union. बघा, त्यानंतर 1969 मध्ये थुंबा येथे स्वतः बनवलेलं स्वदेशी बनावटीचं रोहिणी 75 हे अग्निबाण यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं गेलं. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहाय्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट या सॅटेलाइटचं यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आलं. This success proved that Indian scientists can indigenously build and launch a satellite. Indian scientists were confident that they could acquire the technology for sending a message from Earth station and to assess the working of the satellite. आणि हे जे यश प्राप्त झालं आर्यभट्टाच्या आणि रोहिणी 75 च्या निर्मितीमुळे, या यशामुळे अंतरिक्ष सोडण्यायोग्य अशा उपग्रहाची निर्मिती भारत देशात होऊ शकते हे सिद्ध झालं. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेले संदेश भूकेंद्रावर मिळवणे, ही टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी आणि उपग्रहाची कार्यशैली वाढवण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांमध्ये निर्माण झाला. Then comes ISRO, Indian Space Research Organization. If you have seen the movie, I think मंगलायन or something movie आहे, त्यामध्ये तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळेल. See, Indian Space Research Organization, ISRO. After the success of basic program in space research and rocket related project, Indian Space Research Organization was established on 15th August 1969 in order to carry out further space research. The headquarters of ISRO are at Bengaluru. ISRO activated the space station at Sriharikota in Andhra Pradesh for launching our satellites in space. ISRO काय आहे बघा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम आणि जे काही रॉकेटच्या संबंधित यशस्वी उपक्रम आहेत ते साध्य करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रो या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याचं मुख्य जे हेडक्वार्टर आहे ते बंगलोर येथे आहे. आणि जे स्पेस मध्ये जे काही सॅटेलाइट्स पाठवले जातात ते सोडण्यासाठी आंध्र प्रदेश मधील श्रीहरिकोटा या ठिकाणी अवकाश तळ म्हणजे एक स्पेस तयार केलेली आहे, जिथून आपण स्पेस स्टेशन तयार केलेलं आहे, तिथून ह्या सॅटेलाइटचं लॉन्चिंग होतं. ओके, देन भास्कर 1.
India launched remote sensing experimental satellite Bhaskar 1 from the Soviet Union in 1979 in order to observe various things on the surface of the earth by remote sensing टेक्नॉलॉजी. बघा 1979 रोजी भारताने पृथ्वीच्या सरफेसवरील वेगवेगळ्या गोष्टींचा ऑब्झर्वेशन करण्यासाठी इस्रोने तयार केलेला एक भास्कर 1 हा उपग्रह हा सॅटेलाइट सोव्हिएत रशिया या देशातून अवकाशामध्ये पाठवला होता. This remote sensing technology would be useful for India's development by regarding water bodies, mineral deposits, and forecasting weather. The photographs taken with the help of this technology about the bowels of the earth, environment, and forest were important. Another area in which the information from this satellite was useful was oceanography. In 1981, Bhaskar 2 was launched from Soviet Union. बघा ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्या मदतीने पर्यावरणाच्या विषयक जंगलाविषयक काढलेली जे फोटोग्राफी होती ती खूप महत्वाची ठरली. त्याचा उपयोग आपण ओशिओनोग्राफी मध्ये करू शकतो. त्यानंतर आपल्या देशात पाण्याचे साठे कुठे आहेत, खनिजे कुठे मिळतील, हवामान कसं असेल, या सगळ्या गोष्टींचा अंदाज या टेक्नॉलॉजीद्वारे होतो. म्हणूनच 1981 मध्ये भास्कर 2 हा सॅटेलाइट देखील सोव्हिएत रशिया या देशातून पाठवण्यात आला. ओके, अंडरस्टूड अबाउट दिस? अंडरस्टूड टिल हियर? टेल मी, हैव यू अंडरस्टूड टिल हियर? Okay, let's move. Next is Apple. Ariane passenger payload experiment. पहा. The first completely indigenously built satellite by ISRO in India, Apple, was launched on 19 June 1981 from the French Guiana. Apple was beneficial in field of education. The objective of providing emergency telecommunication services was successful. बघा 19 जून 1981 मध्ये फ्रेंच गियाना इथून पूर्णपणे स्वतः इस्रोने भारतातच बनवलेला ऍपल हा सॅटेलाइट हा उपग्रह पाठवण्यात आला फ्रेंच गियाना येथून. हा कशासाठी उपयोगी होता? यामुळे आपल्या फील्ड ऑफ एज्युकेशनला म्हणजे शिक्षण क्षेत्राला मदत झाली आणि द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोव्हाइडिंग एमर्जन्सी टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस वॉज सक्सेसफुल. आपत्कालामध्ये दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश देखील या ऍपल या उपग्रहाने सफल झाला. Then INSAT, Indian National Satellite. In August 1983, the satellite INSAT-1B was launched in space. Because of this satellite, a major revolution came about in the areas of telecommunication, television, radio, weather forecasting, and space research in India. बघा ऑगस्ट 1983 मध्ये INSAT-1B या उपग्रहाला लॉन्च करण्यात आला स्पेसमध्ये. यामुळे मेजर रिव्होल्यूशन केम अबाउट. कशामध्ये जास्त क्रांती घडून आली? टेलिकम्युनिकेशन, दूरसंचार, टेलिव्हिजन, दूरदर्शन, रेडिओ, आकाशवाणी, वेदर फोरकास्टिंग, हवामानाचा अंदाज आणि स्पेस रिसर्च इन इंडिया, अंतरिक्ष विभाग या सगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिव्होल्यूशन झालं. ड्यू टू INSAT 207 आकाशवाणी और radio stations could be connected to each other. This mechanism was also helpful for search and rescue of people caught in some disaster like a shipwreck or an airplane crash, for forecasting weather, to look up for the follow cyclone or storms, in the fields of telemedicine and educational institute. बघा या इन्सॅटमुळे काय झालं? देशभरातील 207 आकाशवाणी केंद्र एकमेकांना जोडण्यात आली आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून ज्यांना जे एखाद्या आपत्तीमध्ये एखाद्या डिझास्टरमुळे अडकले आहेत, लाईक जहाज किंवा विमानाचा अपघात असेल, त्यानंतर हवामानाचा पूर्व अंदाज घेण्यात आला, लाईक वादळांचा शोध,
त्यानंतर टेलिमेडिसिन आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या टेलिमेडिसिन मध्ये मेनली जो ग्रामीण आणि दुर्गम भारत आहे या भागातील जनतेला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोठ्या प्रमाणात देण्यात आला. ओके, द टेलिमेडिसिन सर्व्हिस एनेबल द पॉप्युलेशन फ्रॉम रिमोट एरियाज to get advice and treatment from expert doctors. Public primary health centers in villages have been connected with super specialty hospital through INSAT. मग हे टेलिमेडिसिन म्हणजे काय? यामध्ये टेलिमेडिसिन ही एक अशी सेवा आहे ज्यामध्ये गावांमध्ये आणि दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांना औषधोपचार आणि डॉक्टरांची माहिती पुरवण्यात येते. ओके, तिथे सुपर स्पेशालिटी सेवा असतील तर त्या या इन्सॅट द्वारा जोडण्यात येतात. हॅव यू गॉट टिल हियर? हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? येस, ओके. देन कम्स टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस. तंत्रज्ञानातील प्रगती कशी झाली पहा. अ फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग रेल्वे इंजिन्स Chittaranjan Locomotive Works was set up at Chittaranjan in Bardhaman district in West Bengal. Steam engines, electric engines and engines running on diesel were manufactured here. The first diesel engine was manufactured at the Diesel Locomotive Works at Varanasi. India started exporting railway engines to Sri Lanka, Bangladesh, Tanzania and Vietnam. बघा, टेक्नॉलॉजी मध्ये कशा प्रकारे प्रगती झाली. रेल्वे इंजिनची निर्मिती चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याने सुरू केली आणि हा कारखाना पश्चिम बंगालमधील बर्धवान या जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारण्यात आला. या कारखान्यामध्ये वाफेची इंजिन, डिझेल वर चालणारी आणि विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली. तसंच वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स येथे पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली आणि इथूनच श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम या सगळ्या ठिकाणी इंजिनांचे निर्यात सुरू झाली. ओके, then comes the telex services. Let's read about this. The Department of Telecommunication under the Ministry of Communications started their telex service in 1963 to transmit typed messages from one part of the country to another rapidly. In 1969, the telex service started in Devanagari script in Delhi. Later, it spread all over the country. This service began to be used in different fields. With the rise of internet after 1990, the significance of this service reduced. बघा, टेलेक्स सर्व्हिस म्हणजे देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने मेसेज पाठवणे, मेसेज वहन करणारी एक टेलेक्स सेवा जी 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली होती. 1969 मध्ये ही सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली, जेथे देवनागिरी लिपीतून मेसेज पाठवला जायचा आणि नंतर ती भारतभर विस्तारित झाली. या सेवेचा उपयोग सगळीकडे सुरू झाला आणि 1990 नंतर इंटरनेट उदयाला आला आणि ही सेवा संपुष्टात आली. ओके, गॉट टिल हियर? हॅव यू गॉट टिल हियर? माय स्पीड इज ओके फॉर यू? स्पीड बरोबर आहे का की आय एम गोइंग टू फास्ट? टेल मी. ओके, ओके. Now comes satellite communication center. पहा, in order to establish satellite communication with the help of an artificial satellite, a domestic satellite communication earth station was established in 1967 at Jodhpur, Tekra near Ahmedabad. This made it easy to train scientists and technicians in setting up and running an earth station within the country. In 1970, a center was established at RV near Pune, equipped for international telecommunication service. बघा, satellite communication center.
कृत्रिम जे सॅटेलाइट आहेत त्यांच्या साहाय्याने देशांतर्गत सॅटेलाइट कम्युनिकेशन शक्य व्हावं यासाठी सॅटेलाइटद्वारे मेसेज पाठवण्यासाठी आणि सॅटेलाइट वरून आलेले मेसेज ग्रहण करण्यासाठी आवश्यक होतं डोमेस्टिक उपग्रहीय दूरसंचार म्हणजेच that you can called it as our own domestic satellite communication was very important. okay मग याची हे कुठे उभारण्यात आलं जोधपूर टेकरा हे अहमदाबाद जवळील एक ठिकाण आहे तिथे हे उभारण्यात आलं आणि यामुळे भारताचे जे शास्त्रज्ञ होते आणि जे तंत्रज्ञानांना भूकेंद्र उभारण्याचं म्हणजे हे जे सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटर आहे या उभारण्याची कार्यप्रणाली संपूर्ण भारतात अवगत झाली आणि शास्त्रज्ञांना ते प्रशिक्षण देणं सुद्धा सोपं झालं. 1970 मध्ये पुण्याजवळील आर्वी या ठिकाणी सुद्धा असा आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी एक सेंटर उभारण्यात आला and it was well equipped कारण हे काय होतं जास्त मोठ्या प्रमाणात इक्विपमेंट या सेंटर मध्ये नंतर अवेलेबल होऊ शकले. देन कम्स पिन कोड. ओके पिन कोड बघा फ्रॉम यू नो अबाउट पिन कोड राईट. एखाद्या प्लेसला त्याचा स्पेसिफिक पिन कोड असतो माहिती आहे ना तुम्हाला. येस अँड व्हॉट दिस इज यूज फॉर. पिन कोड कशासाठी वापरतो आपण. आपल्या ऍड्रेस मध्ये पिन कोड का असतो. while you writing a letter or anything you strictly mention over there pin code right. why because तो पिन कोड असल्यामुळे एखाद्या स्पेसिफिक रिजनचं हे पत्र आहे हे ओळखणाऱ्याला सोपं जातं. ओके सी from 15th August 1972 the Post and Telegraph Department started the 6-digit pin code system in the country. पिन कोडची सुरुवात कधी झाली 15 ऑगस्ट 1972 पासून. कोणी केली. पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट टपाल आणि तार विभागाने. पिन कोड किती अंकी असतो 6 अंकी. ओके The postal index code was intended to bring efficiency in distributing the mail. मग पिन कोडची पद्धती चालू केल्यामुळे टपाल वाटपाला जास्त जोर आला. In this system the country was divided into 9 region. या पद्धतीने काय करण्यात आलं देशाचा 9 विभागात विभाजन करण्यात आलं. The first digit of pin code indicate the region, the second digit indicate the sub region, third digit shows the main subbursement district while the remaining 3 digits show the location of the local post office. बघा मग यामध्ये जे 6 डिजिट आहेत त्याचा अर्थ काय होतो. जो पहिला पार्ट आहे तो मुख्य विभाग मेन द रिजन मेन जो रिजन आहे मुख्य विभाग आहे तो दाखवतो. दुसरा भाग आहे तो सब रिजन दाखवतो म्हणजे उपविभाग दाखवतो. तिसरा भाग आहे तो डिस्बर्समेंट डिस्ट्रिक्ट म्हणजेच उपविभागातील प्रमुख बटवडा जिल्हा दाखवतो. त्यानंतर द रिमेनिंग 3 डिजिट शो दी लोकेशन ऑफ द लोकल पोस्ट ऑफिस. बाकीचे जे तीन नंबर राहतात ते तिथे असणाऱ्या स्पेसिफिक पोस्ट ऑफिसची डाकघराची स्थान निश्चिती दाखवत असतात. फॉर महाराष्ट्र 40, 41, 42, 43, 44 are the first 2 digit. In 1986 the speed post service was started to send postage rapidly. मग महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43 आणि 44 हे पहिले 2 आकडे फिक्स आहेत. 1986 मध्ये स्पीड पोस्टने जाण्यासाठी म्हणजे टपाल वेगाने पोहोचण्यासाठी ही स्पीड पोस्ट सेवा सुरू केली होती. ओके गॉट अबाउट पिन कोड.
पिनकोड बद्दल समजलाय का? ओके. Then comes the International Subscriber Dialing Telephone Service, IST. In 1972, Overseas Communication Service was established in Mumbai for the management of international telecommunication service. 1972 मध्ये मुंबईमध्ये ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करण्यात आली आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचं काम सुरू झालं. In 1976, the International Subscriber Dialed Telephone Service was started to connect Mumbai and London directly on the phone. बघा, यापूर्वी बाहेरील देशातील लोकांशी वार्तालाप करण्याची फोनवर सोय नव्हती. मग हे कधी झालं? 1967 मध्ये मुंबई आणि लंडन या दोन शहरांमध्ये थेट फोनवरून संपर्क करणारी ISD सेवा सुरू करण्यात आली. Alongside the telephone services like telex, teleprinter and radio images were started. आणि त्यासोबतच telex, teleprinter आणि radio images अशा सेवा सुद्धा सुरू करण्यात आल्या. In 1986, Videsh Sanchar Nigam Limited (VSNL) took a big leap in this field. Before that, Mahanagar Telephone Nigam Limited (MTNL) was a public sector company for giving telephone service in big cities. In the 1990s, Videsh Sanchar Nigam Limited held the distinction of being the main internet service provider in India. The contribution of Sam Pitroda in this field is significant. बघा. मग या दूरध्वनी सोबतच टेलेक्स, टेलिप्रिंटर आणि रेडिओ फोटोग्राफी या सुद्धा सेवा सुरू झाल्या. तर 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड याने या कंपनीने या क्षेत्रामध्ये एक मोठी कामगिरी केली. त्यांच्या अगोदर महानगर टेलिफोन निगम लिमिटेड म्हणजे MTNL ही मोठ्या शहरांमध्ये टेलिफोन सेवा देण्यासाठी एक सार्वजनिक कंपनी तयार करण्यात आली होती. 1990च्या दशकामध्ये VSNL ने भारतामध्ये काय केलं? इंटरनेट सेवा पुरवली आणि त्यामुळे इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून VSNL ही कंपनी ओळखली जाऊ लागली. यामध्ये सॅम पित्रोदा यांचं योगदान खूप मोठं मानलं जातं. ओके. नाव कम्स अवर फेवरेट मोबाईल. बघा. On 22nd August 1994, the mobile phone service started in India. At this time, a mobile handset cost 45,000 and calling was at rupees 17 per minute. By 1990, many private companies came in this field. This made the service cheaper. बघा, 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतामध्ये मोबाईलची सेवा सुरू झाली आणि यावेळी साधा मोबाईलचा हँडसेट, तेव्हा स्क्रीन टच वगैरे काही नव्हतं. ओके. नो आयफोन्स वेअर देअर ओनली अँड नो अँड्रॉइड्स वेअर देअर. फक्त एक साधा फोन असायचा. मग त्या हँडसेटची प्राइस सुद्धा 45,000 होती, 45,000 रुपये होती आणि कॉल करण्यासाठी एका मिनिटासाठी 17 रुपये लागत होते. मग 1999 मध्ये काय झालं? या क्षेत्रामध्ये खूप ज्या प्रायव्हेट कंपनीज होत्या त्यांनी उड्या घेतल्या आणि त्यामुळे ही सेवा काय झाली? स्वस्त होऊ लागली. ओके. देन कम्स BSNL, भारत संचार निगम लिमिटेड. In 2000, the telecommunication department was restructured. The responsibility to make policy decisions was retained with the telecom department, and Bharat Sanchar Nigam Limited was established to actually provide the services to consumers. Along with the telephone service, cellular phone, internet, broadband services were also made available. 2000 मध्ये काय झालं? या दूरसंचार विभागाच्या परत रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलं, पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये जबाबदारी ज्या दूरसंचार विभागाकडे कायम ठेवली आणि ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवावी म्हणून भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. या टेलिफोन बरोबरच
सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड या सुद्धा सेवा उपलब्ध झाल्या. Then Oil and Natural Gas Commission, that you called as ONGC. In 1956, the Oil and Natural Gas Commission was established to search for the deposits of mineral oil and natural gas and to increase their production. After Digboi in Assam, mineral oil deposits were found in Ankaleshwar area in Gujarat. Later, mineral oil and natural gas deposits were found in Gulf of Khambat in Gujarat. बघा, खनिज तेल म्हणजेच मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस यांचा शोध घेण्यासाठी, त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी 1956 मध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशनची स्थापना करण्यात आली. आसाम राज्यात दिग्बोई येथे आणि गुजरातमध्ये अंकलेश्वर येथे खनिज तेलाचे साठे सापडले होते. म्हणून अशा या कमिशनची स्थापना करण्यात आली, जेणेकरून खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणं सोपं होईल आणि त्याचे उत्पादन वाढवता येईल. नंतर पुढे गुजरातमधील खंबातच्या आखातामध्ये देखील खनिज तेल आणि या नॅचरल गॅसचे साठे सापडले. In 1974, the Oil and Natural Gas Commission started digging an oil well in Bombay High area with the help of Russian scientists by a drill ship called Sagar Samrat. From 1975, mineral oil and natural gas began to be extracted from there. Later, more than 8,500 oil wells and 33 natural gas wells dug eventually in this area began to contribute 38% of the total mineral oil production in the country and made 14% of the country's demand for the crude oil. बघा, मग ONGC ने काय केलं, सागर सम्राट ही ड्रिल शिप मागवली आणि त्याच्याद्वारे बॉम्बे हाय परिसरात काही रशियन सायंटिस्टच्या मदतीने ऑइल वेल खोदण्याला सुरुवात केली, तेलाच्या विहिरी खोदायला सुरुवात केली. इथे काय झालं, 1975 पासून मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस मिळण्यास सुरुवात झाली. पुढे या भागात 8,500 पेक्षा जास्त ऑइल वेल म्हणजे तेलाच्या विहिरी आणि नॅचरल गॅसच्या 33 वेल्स म्हणजे 33 विहिरी खणण्यात आल्या. त्यामुळे भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात या प्लेसचा वाटा 38% पर्यंत पोहोचला आणि देशाच्या एकूण खनिज तेलाच्या गरजेपैकी 14% गरज ही या क्षेत्राद्वारे भागवली जाते. ओके, अंडरस्टूड अबाउट ONGC? येस, ONGC बद्दल समजलाय का? नेक्स्ट, railways and technology. The technology adopted by railways has a big role in the history of modern India. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये रेल्वेनी जे तंत्रज्ञान स्वतःच्या अंगी स्वीकारलं किंवा अवलंबलं त्याचा खूप मोठा वाटा या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मानला जातो. In order to bring efficiency, accuracy and coordination in the reservation system in rail travel, computerized reservation system was started for the first time in Delhi in 1984. In the same year, the metro was started in Kolkata. बघा, रेल्वे प्रवास करताना आरक्षण केलं जातं, रिझर्वेशन केलं जातं, तुम्हाला माहिती असेल. हे ते रिझर्वेशन कार्यक्षम असावं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक न व्हावी, ते कम्प्युटराइज असावं आणि त्यामध्ये कोऑर्डिनेशन यावं, सुसूत्रता यावी. त्या म्हणून 1984 मध्ये दिल्लीत सर्वप्रथम कम्प्युटराइज रिझर्वेशन सिस्टीम करण्यात आली आणि याच वर्षी कोलकाता येथे देखील मेट्रो सुरू झाली. In this way, India has been making progress in the field of science and technology. अशा प्रकारे भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सतत प्रगती केली आहे. New inventions have been made. नवीन नवीन शोध लागले आहेत. India has an important 21st century nation which has always used technology for establishing peace in the world.
भारत 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश बनला आहे ज्याने स्वतःच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग नेहमीच जगात शांतता निर्माण करण्यासाठी केला आहे. India is making all these advancements in order to be the foremost among nations in the 21st century. 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या उद्देशाने भारत हे सगळे कार्य करत आहे. In the next chapter, we shall learn about progress India has made in the field of commerce and trade. आता तुम्ही सायन्स विषयी सगळी माहिती घेतली, प्रगती भारताने सायन्स मध्ये काय केली ती घेतली. नेक्स्ट लेसन मध्ये आपल्याला उद्योग आणि व्यापारामध्ये भारताने काय केलं त्या प्रगतीचा आराखडा घ्यायचा आहे. त्याआधी पहा कोकण रेल्वेज. Konkan Railways started in 1998. There are several records of technology to credit of Konkan Railway, which stretches over the four states of Maharashtra, Goa, Karnataka, and Kerala over a distance of 760 km. बघा 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू करण्यात आली. कोकण रेल्वे सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम पसरलेले आहेत. There are 12 tunnels on this track. या मार्गावर 12 बोगदे आहेत. The 6.5 kilometer tunnel at Karbude is the longest tunnel. आणि या मार्गावर कारबुडे येथे 6.5 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे. There are 179 big and 1819 small bridges on this track. आणि या ट्रॅकवर 179 मोठे आणि 1819 असे छोटे पूल आहेत. Out of these, the 2065.8 meter long bridge on river Sharavati near Honavar is the biggest. आणि होनावर जवळ शरावती या नदीवरील 2065.8 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल या मार्गावर आहे. The 64 meter tall bridge on river Panval near Ratnagiri is India's tallest bridge. भारतातील सर्वात मोठा पूल म्हणजे रत्नागिरी जवळील पनवाल नदीवरचा 64 मीटर उंचीचा पूल आहे. For avoiding accident on tracks that are prone to landslide, there are sensors fitted to the railway engine. मग जर या मार्गावर दरडी कोसळल्या तर मोठे अपघात होऊ शकतात. ते अपघात टाळण्यासाठी इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. And here we have done with our lesson. Have you understood your lesson number 7? समजला का सगळ्यांना? Yes, everyone. Okay, now answer some question, please. Very few questions are over here for you. See, dash dash was named as the first chairman of Atomic Energy Commission. Dr. Homi Bhabha, Dr. Homi Setna, Dr. APJ Abdul Kalam and Dr. Raja Ramanna. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली? Yes. Dr. Homi Bhabha. Okay. Second, dash dash was the first completely indigenous communication satellite made by ISRO. इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला टिंबटिंब हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. आर्यभट्ट, इनसॅट 1B, रोहिणी 75, ऍपल. कोणता केला इस्रोने संपूर्णतः भारतात? ऍपल. Yes. Here you have to prepare a timeline for the progress of India in science and technology. त्यामध्ये काय काय झालं ते इथे लिहायचं आहे. Next, explain the following concept.
स्पेस रिसर्च बद्दल तुम्हाला माहिती सांगितली तर काय लिहाल त्यामध्ये सांगा. अवकाश संशोधन, स्पेस रिसर्च. What you will write in that? Yes? Should I show you the book? Can you read space research? I will show you. Whoever wants to read, just raise your hand. Okay, this one you have to read. Space research. कोण वाचणार? Yes? Yes, Vedant. Okay, read. In space research. In 1961, Indian National Committee for Space Research (NCSR) launched India's first research rocket from Tumba Equatorial Launch Center in Tumba, in the state of Kerala. In 1969, our what is the pronunciation of this? Indigenously. Indigenously built rocket Rohini 75 was successfully launched. The next stage was the successful launch of the first Indian satellite Aryabhatta in 1975 with the help of from Soviet Union. This success proved that Indian scientists can indigenously build and launch a satellite. Indian scientists were confident that they could acquire the technology for sending a message from the Earth station and to assess the working of the satellite. Good. Now the next question. Telex service. Telex seva. Yes, telex service. Please just read. I'm going to show you the book. Yes, Ayush, will you? Ayush, Vinit. Okay, in the telex service, you have to write this part. Okay. टेलिकम्युनिकेशनच्या डिपार्टमेंटने टेलेक्स सर्व्हिस कधी सुरू केली? 1963 मध्ये, ज्यामध्ये टाईप मेसेजेस कंट्रीच्या एका पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये वेगाने पाठवले जात होते. पहिल्यांदा भारतामध्ये 1969 मध्ये देवनागरी लिपीमध्ये दिल्ली इथे ही सर्व्हिस सुरू झाली आणि त्यानंतर ती पूर्ण भारतभर पसरली. आफ्टर दॅट वेगवेगळ्या फील्डमध्ये या सर्व्हिसचा वापर करू लागला. जेव्हा 1990 मध्ये इंटरनेट आलं तेव्हा ही सर्व्हिस पूर्णपणे बंद झाली. ओके, दिस वॉज ऑल अबाउट द टेलेक्स सर्व्हिस. हॅव यू अंडरस्टूड नाउ व्हॉट यू आर गोइंग टू राइट इन दॅट? Yes? Okay. Now, can you answer the further question or should I take this in the next lecture? You all are able to answer this another question की next lecture ला तुम्ही prepare कराल आणि I should ask you then. Next lecture ला तुम्ही हे find out करून ठेवणार का? Yes. पक्का? Sure. In the next lecture, I will be starting with these question answers only, and then only I will move to the next lesson. Okay? Okay. So we are going to stop over here for today. Have you understood whatever we have done today? Whatever part we have completed our whole lesson number 7. Have you understood it very clearly? Yes. Sure. Okay. Now you can leave the class. Bye bye.